गेल्या 4 ते 5 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वसई विरार परिसरातील जनजीवन हे पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। नालासोपारा पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ अनधिकृत माती भराव आणि सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक निचरा अडल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। अनेक भाग जलमय झाले असून वसई विरारचा संपर्क मोठ्या प्रमाणात बाधित झालेला आहे। पुराच्या पाण्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला असून अनेक कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासह मूलभूत सुविधांचा तुटवडा जाणवतोय। काही ठिकाणी नागरिकांना टेरेसवरून वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागतंय, तर काही रिक्षा चालक आणि दुकानदारांकडून अव्वाच्या सव्वा दराने पैसे आकारले जात असल्याचाही आरोप नागरिकांनी केलाय। कामावर जाण्याचे सर्व मार्ग बंद झाल्याने अनेकांना घरीच थांबावं लागत असून रोजगाराबाबतही चिंता वाढली आहे। तसंच मोबाईल नेटवर्क खंडित झाल्याने संपर्क व्यवस्थाही विस्कळीत झालेली आहे। या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित करत तातडीने मदत, पाणी उपसा, वीज पुरवठा आणि संपर्क व्यवस्था पूर्ववत करण्याची मागणी केली आहे। माझ्यासोबत काही नागरिक आहेत, काय सांगाल? सर ऍक्च्युली ना म्हणजे ऑफिसला जायची म्हणजे वाट लागले पूर्ण एवढं कमरेपर्यंत स्टेशनला पाणी भरलंय। ऑफिसला जायचं कसं? मला तर आता 4 दिवस झालेत नुकतेच ऑफिसला लागून, ऑफिसवरून कॉल येत आहेत की ये बाबा ये, आता एवढ्या पाणी भरलंय त्यात कसं जाणार माणूस ऑफिसला? तुम्ही सांगा काय सर, एवढं पाणी भरलंय। आता ते ऑफिसवाले मला जर काढलं उद्या कामावरून तर ह्याचा जिम्मेदार कोण राहणार? हे व्हीव्हीएमसी वाले कोण राहणार याचा जिम्मेदार? 4 तारखेपासून असा मुसळधार पाऊस पडत आहे की त्याच्यामुळे आम्हाला व्यवसाय करायला पण पूर्णपणे बंद झालेला आहे। माझ्या दुकानात मध्ये पाणी घुसलं, 5 दिवस मी घरी बसलेलो आहे, आमची रोजीरोटी पूर्ण बंद झालेली आहे। तर त्याच्यासाठी आम्ही काय करणार? आम्हाला आता खायचे पण वांदे झालेले आहेत, पाणी नाही, लाईट नाही, काही नाही, तर काय करायचं? आम्ही कोणाकडे संपर्क साधायचा? काय सांगाल तुम्ही? मागचे 3 दिवस पाऊस इतका पडत आहे त्याच्यामुळे लाईट पूर्ण गेलेली आहे। पाणी चढवायला म्हणजे जे मोटर लागते त्या वीज लागते ती नाही, म्हणजे ती बंद आहे, त्याच्यामुळे घरी पाणी नाही आहे, पाणी पूर्णपणे बंद झालं आहे। सगळ्यांचे नागरिकांचे पूर्ण हाल होत आहेत। 4 दिवस आहे मुसळ पाऊस पडतोय, लोकांचा संपर्क होत नाही, ते लोकांना खायला घरात काय नाही, लोकांच्या घरात पाणी नाही, कोण विचारायला नाही, काय नाही, पूर्णपणे पाणी भरल्या घरात, कोण पण येत नाही, घरात अन्न नाही, खायला काहीच नाही। आपलं ट्रॅव्हलिंग आपण कुठेही इकडून तिकडे ट्रॅव्हल करू शकत नाहीये। इथे आमच्या घरात म्हातारी लोक आहेत, आजारी आहेत, त्यांना आम्ही घराच्या बाहेर काढू शकत नाही, डॉक्टरकडे पर्यंत पोहोचू शकत नाहीये। आज आमची पाण्याची एवढी बेकार अवस्था आहे, आमच्या घरामध्ये वॉशरूमला जायला पण आमच्याकडे पाणी नाहीये, आमच्या घराकडे प्यायला पाणी नाहीये। इथे बिस्लरीच्या बॉटल 100 रुपयाला एक बॉटल विकली जाते। तसंच इथे काही खायला गेलो आम्ही, बाहेरला खायला वगैरे आणायला गेलो तर त्याचे अव्वाच्या सव्वा रेट आहेत। रिक्षावाले इथून स्टेशनला जायला 100 रुपये पर्यंत चार्ज करतात, कारण ते पण कमरेभर पाण्यामधून त्या रिक्षा काढतायत, ते स्वतः रिस्क घेऊन करतायत। आज इथे महानगरपालिका अस्तित्वात आहे की नाहीये हा मोठा प्रश्न आहे। त्यांच्यापैकी कोणी आम्हाला इथे संबंधित अधिकारी भेटत नाहीये। आज आमची लाईट जाऊन 4 दिवस झालेत, 3रा दिवस म्हणजे कंप्लीट झाला, आज 4था दिवस आहे, 4थ्या दिवशी ही लाईट आलेली नाहीये। यासाठी आम्ही MSEB ची वेगवेगळी ऑफिस आहेत तिथे जातोय, कमरेभर पाण्यामधून जातोय, तिथे कोणी अधिकारी उपलब्ध नाहीयेत, ते कोण सपोर्ट करत नाहीयेत। ते आम्हाला फक्त एकच सांगतायत संध्याकाळी 4 वाजता येईल। आम्ही हे 3 दिवसापासून रोज ऐकतोय की संध्याकाळी 4 वाजेपर्यंत लाईट येईल, पाण्यामुळे लाईट बंद आहे। पण आम्ही काय करायचं? आज आमच्याकडे म्हणजे जीवन जगू नाही शकत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। अरे दुधाचे पण भाव वाढले, सगळ्याचे भाव वाढलेत, कसं करायचं? सरकार झोपलंय का? अरे काहीतरी करा आमच्यासाठी प्लीज, विनवणी करते, सर्वांतर्फे मी विनवणी करते बाबा, हे काहीतरी करा, आमचं पाण्याचं करा, लाईटीचं करा। लाईट नसल्यामुळे नेट नाही, एक दुसऱ्याला कॉन्टॅक्ट नाही, रहदारी बंद, सगळं काय बंद, तर आम्ही जगायचं कसं? त्याच्यापेक्षा आम्हाला 20 देऊन मारून टाका, म्हणजे तुमचे प्रश्न सुटतील, आम्ही येणार नाही तुमच्या दारात। सर्वांनी सावध व्हा आणि जनतेच्या कामाचं एकदा बघा, असं म्हणणं येथील नागरिकांचं आहे। भाग्यश्री देसाईसह विजय देसाई, न्यूज 18 मराठी, नालासोपारा। नाशिकमध्ये पहिल्याच पावसात सोमेश्वर धबधबा हा ओसंडून वाहू लागलेला आहे। सोमेश्वर धबधब्याचं रौद्र रूप पाहायला मिळतंय। धबधबा परिसरात पर्यटकांना आता बंदी घालण्यात आलेली आहे। नाशिकमधील धबधबा परिसरात पर्यटकांना बंदी घालण्यात आलेली आहे। पहिल्याच पावसात सोमेश्वर धबधबा हा ओसंडून वाहू लागलाय।
आणि आता पुढची बातमी पाहूयात। उन्हाळ्यात अनेकांनी ज्योतिबाचं दर्शन घेतलं असेल, पण पावसाळ्यातील ज्योतिबा अनुभवणं ही एक वेगळीच पर्वणी आहे। शुभ्र धुक्याच्या दुलईत अलगद हरवलेलं मंदिर, क्षणाक्षणाला ढगांशी लपंडाव खेळणारा कळस आणि सभोवताली पसरलेली ही हिरवाई, हे दृश्य पाहताना जणू स्वर्गच पृथ्वीवर अवतरल्याची अनुभूती येते। धुक्याची चादर क्षणभर बाजूला सरकते आणि ज्योतिबाचं मंदिर दर्शन देतं। पुन्हा काही क्षणात ते धुक्याच्या कुशीत सामावून जातं। निसर्ग आणि अध्यात्म यांचा असा अद्भुत संगम क्वचितच अनुभवायला मिळतो। लाखो भाविकांचं कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावरती मी आहे आणि या ठिकाणचं दृश्य पाहायला गेलं तर धुक्यामध्ये पूर्णपणे हा ज्योतिबाचा डोंगर हरवून गेल्याचं आपल्याला दिसून येते। विहंगम अशा पद्धतीचं दृश्य आहे ते आपल्याला दिसून येते। खरं तर चैत्र यात्रेच्या निमित्तानं उन्हाळ्यामध्ये ज्योतिबाचं मंदिर आपण पाहिलं असेल, मात्र आता धुक्यामध्ये हरवलेलं हे मंदिर आहे ते न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता। विहंगम अशा पद्धतीचं दृश्य आहे ते या सगळ्या मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळते। तरीसुद्धा आहे ते भाविक मोठ्या प्रमाणात आहे ते ज्योतिबावरती दाखल होतात। या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान दरवर्षीच आहे ते होत असतं। अनेक वेळा या ज्योतिबा डोंगराच्या खालचा भाग आहे त्याचं भूस्खलन झालेलं आहे ते आपल्याला पाहायला यापूर्वीसुद्धा मिळालं। हा रस्ता बंद करून आता पर्यायी रस्ता आहे ते या ठिकाणी चालू करण्यात आलेलं आहे। मात्र एकूणच या ज्योतिबा डोंगरावरती पाहायला गेलं तर पूर्णपणे धुक्याचं साम्राज्य आहे ते आपल्याला दिसून येते। मंद वारा, दाट धुके अशा पद्धतीचं स्वरूप आहे ते या सगळ्या परिसराला पाहायला मिळते। पावसाची एखादी येणारी सरसुद्धा आहे ती या ठिकाणी आल्हाददायक अशा पद्धतीची आपल्याला दिसून येते। एकूणच पाहायला गेलं तर विहंगम अशा पद्धतीचं दृश्य सध्या ज्योतिबा मंदिर परिसरामध्ये पाहायला आपल्याला मिळते। ज्या पद्धतीने काश्मीर परिसरामध्ये जाऊ किंवा उटी परिसरामध्ये जाऊ त्यावेळी तिथं जसा नयनरम्य असा नजारा पाहायला मिळतो, त्याच पद्धतीचा नजारा सध्या या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला दिसून येते। आणि हे दृश्य जर तुम्हाला पाहायचं असेल, पावसाळ्यातला ज्योतिबा अनुभवायचा असेल तर तुम्ही नक्की ह्या काळामध्ये या ठिकाणी भेट देऊ शकताय। या ठिकाणी या काळामध्ये आहे ते भाविकांची गर्दीसुद्धा कमी असते आणि त्यामुळे तुम्हाला दर्शनसुद्धा आहे ते अगदी सुलभ होते। आणि त्यामुळे हा पावसाळ्यातला नजारा अनुभवायचा असेल तर तुम्ही पावसाळ्यात एकदा तरी ज्योतिबा मंदिरावरती येऊन हा नजारा अनुभवा। अशा पद्धतीचं वातावरण सध्या या परिसरामध्ये दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 मराठी, ज्योतिबा डोंगर, कोल्हापूर। गेले 3 दिवस मुसळधार पावसानं कर्जत खालापूरमध्ये थैमान घातल्यानंतर एका दिवसाच्या विश्रांतीनंतर मुसळधार पाऊस सुरू झाला असून विशेष म्हणजे ढगांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात आहे। जागोजागी रस्ते पुन्हा एकदा पाण्याखाली गेले तर आंबिवली येथील मातीचा बंधारा फुटल्यानं 15 गावांचा संपर्क तुटलेला आहे। जिते गावात नदीचं पाणी भरलंय तर शेलू एका फार्म हाऊसला पाण्याचा वेढा पडल्यानं 2 कामगार अडकले। धामोते इथे देखील पाणी भरलंय तर नेरळ येथील दहिवली ब्रिजवर वाहतूक बंद करण्यात आली आहे। या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। पुण्यातील मुळशी घोटावडे परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन हे पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। पावसामुळे वरदायिनी मंदिर हे पूर्णपणे पाण्याखाली गेलंय। पाण्याचा मोठा प्रवाह आता मंदिरातून जातानाची दृश्य समोर आली आहेत। गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं स्थानिकांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान मंदिर परिसरातील पाण्याच्या प्रवाहाची धडकी भरवणारी दृश्य समोर आलेली आहे। पुण्याच्या मुळशीतली ही दृश्य आपण पाहतोय। पुण्यातील मुळशी घोटावडे परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन हे पूर्णपणे विस्कळीत झालंय। पावसामुळे वरदायिनी मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेलं असल्याचं पाहायला मिळतंय। पाण्याचा मोठा प्रवाह आता मंदिरातून जातानाची ही दृश्य समोर आलेली आहेत। गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं स्थानिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। दरम्यान मंदिर परिसरातील पाण्याच्या प्रवाहाची धडकी भरवणारी दृश्य समोर आली आहेत। पुण्यात मुसळधार पावसानं झोडपून काढलेलं आहे। शहरासह अनेक ग्रामीण भागामध्ये पावसानं झोडपून काढलंय। पुरंदरमध्ये देखील पावसानं हजेरी लावलेली आहे। पुरंदरच्या पानवडी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, त्यामुळे नदी नाले ओढ्यांना पूर आलाय। पुरामुळे नागरिकांचं जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे।
गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची वाट पाहणाऱ्या पुरंदरवासियांना अखेर मोठा दिलासा मिळालेला आहे. कारण पुरंदर तालुक्याच्या डोंगर पट्ट्यात झालेल्या दमदार पावसामुळे ऐतिहासिक सासवड शहरातून वाहणारी करहा नदी दुथडी भरून वाहू लागली. अनेक दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नदीला पाणी आल्यानं संपूर्ण तालुक्यात आनंदाचं वातावरण आहे. या पावसामुळे सासवड येथील ऐतिहासिक संगमेश्वर मंदिर परिसरात करहा नदीचं अत्यंत विहंगम आणि नयनरम्य दृश्य पाहायला मिळतंय. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर